खूपच दिवसानंतर तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. चला, सीझनची पहिली मॅच 2025 आणि 24 पहिली मॅच आमची वेळेवाला आहे. तर चाललो आहे आम्ही, बघूया पुढे दाखवूच आम्ही. चला. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. भरपूर दिवसानंतर तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. नक्कीच 24-25ची पहिलीच मॅच वेडवाल येथे आहे. तर आम्ही आलो, पूर्ण गँग, पूर्ण टीम आमची इथे आणि मॅचेस चालू आहेत, बघू शकता. तसेच मॅचची अपडेट घेण्यासाठी कंटिन्यू राहा आपल्या चॅनलवर आणि पुढे व्हिडिओ बघत राहा. पुढे दाखवेनच मी तुम्हाला. त्याला प्रे आली ग्लास आता मोठा फटका स्ट्रेट लेफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक खाली येतोय. एक धाव बळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, बिंबीचा पाडा, बिंबीच पाडा, बिंदी बिंदी. धाव संख्या धाव पोहोचली 4 या अंकावर. 4 चेंडू 4 धावा. काही संताची सुरुवात बीजपाडा संघाकडून. बीजपाडा आणि अंबाडी. बीजपाडा 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 ओके सर. काय कोणी वस्तू घ्यायला 5वा चेंडू. मित्र, नक्कीच बीजपाडा संघाने अंबाडी समोर 20 रनांचा टार्गेट सेट केला होता आणि पहिल्याच बॉलावरती रोशन यांची खेळी संपुष्टात आलेली. आणि खूपच बिकट परिस्थिती. अंबाडी संघाचे मात्र 20 रनांचं आव्हान ठेवलं होतं अंबाडी संघापुढे बीजपाडा संघाने. मात्र ते आव्हान त्यांना खडतर ठरतंय मैदानामध्ये. बिकट परिस्थिती चालू आहे. अंबाडी संघाची विकेटवर विकेट पडतायत. नक्कीच मित्रांनो, अंबाडी संघाला जिंकण्यासाठी 1 ओव्हरमध्ये 5 रनांची आवश्यकता. 4 विकेट पण सुद्धा कमबॅक. पहिला चेंडू एक अंबाडी संघ विन. नक्कीच मित्रांनो, चुरशीची मॅच बघायला मिळते आपल्याला खानिवळी संघाची. एका चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. कामगिरी करत राहा मंडळासाठी. चला, काय तुमचा हिशोब असेल तो नंतर भेटेल. शेवटचा चेंडू आणि 5 धावा. मात्र बघूया, अतिशय रोमांचक असा सामना. 1 चेंडू आणि 5 धाव. डिक्लेअर झोन मध्ये बघूया. हो, खूपच मारलेला चेंडू मात्र विकेट. खानिवली संघ पराभवाच्या दिशेने आणि पराभव झालेला आहे खानिवली संघाचा. मॅच चालेल. नक्कीच मॅच आपला टॉस झालेला आहे. तर टॉस तुम्ही हारलात. टॉस हारलो, पण मनासारखं आम्हाला फील्ड करण्याचं त्यांनी सोपवलेलं आहे. आता तेच आम्ही दाखवतो त्यांना. आता आमचे प्रयत्न परिकाष्ट त्यांना. चालेल, सनी पाटील. आता बघूया, आमची या सीझनची फर्स्ट मॅच आहे. बघूया आता कशी आमची टीम खेळते. चालेल, तिकडे दाखवा आम्ही गेल्यावर. सेकंड राऊंड.
अंबाडी वर्सेस भेळोली. आता हे आले आपल्याकडे ती काय ती लिस्ट आहे. आता सगळं बायोडाटा देतो थांबासाठी. अरे कमिटी घ्या पटापट, कमिटी फास्ट. पाचशेची डील झालेली आपली, काय लोड घ्यायचा नाही. पगार आपल्याला पण येत जाईल, पगार सुद्धा येईल आणि 500 रुपये सुद्धा. म्हणजे कसा हप्ता होतो ना आपला एक महिन्याचा, महिना निघतो कुठेतरी हिंडायला जायला लागतंय, कुठेतरी काहीतरी चला मित्रांनो, चला. सेकंड राऊंड. लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो. आता मॅच आपली. चला चलो फिर से शो शुरू. पहिला चेंडू आता मात्र चेंडू जातोय. चेंडू मात्र वाईट चेंडू आणि या चेंडूवर कोणती अतिरिक्त अशी धाव नाहीये. या एका धावसंख्येने धाव या किरवली संघाचा श्री गणेशा होतोय. पुढील चेंडू आता मात्र सुरेख मारलेला चेंडू तर थोडंसं आपलं क्षेत्ररक्षण एक धाव बरोबर आहे. नक्कीच बघायला गेलं तर ही आउटफील्ड खूप फास्ट आहे. आपण जर चांगलं असं क्षेत्ररक्षण केलं तर एका धावेच्या पुढे कोणताही फलंदाज धाव घेऊ शकत नाही. चांगला असं मैदान वेळवाल संघाचं. पुढील चेंडू, दुसरा चेंडू आता मात्र चेंडू उडालाय आणि जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. दोन चेंडू 2 धावा, 3 धावा. पुढील चेंडू आतापर्यंत 2 चेंडू टाकून झाले. तिसरा चेंडू आता मात्र शॉट चांगला आहे, ऑफ साईडला जातोय. चेंडू सरळ राहील, सीमा रेषा पार, चौकार. तेवढाच चांगला चेंडू हाताळला होता. तेवढाच चांगला असा शॉट बघायला भेटतो आपल्याला किरोली संघाच्या कल्पेश या फलंदाजाकडनं. जसा चेंडू आला त्याच साईडला सीमारेषाकडे पाठवलं 4 धाव्यांसाठी आणि धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 7 या धावसंख्येवर. आता मात्र पुढील चेंडू राकेशाचा. मित्रांनो, पहिल्या राऊंडची मॅच झालेला आहे मी आणि विन झालेला आहे. लुक मारला, डायरेक्ट बॉल बसवला. जो आमचा पहिला मॅच, चांगली अशी बॅटिंग केलेली आहे. कल्प्यांचा खूप सुंदर फलंदाजी केली. 9 लुक मला तर फार आवडला. ओके, फेवरेट शॉट त्याला एक भेटला, त्याच्यात त्याने घपाघप शॉट मारले. पाणी संपला का? त्यानंतर नक्कीच मॅच आमची आहे आपल्या डिंबे आम्हाला. याच्यानंतर कुर्चीचा सामना खूपच होणार आहे. साहेबांना घेणार साहेब चिअर. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. अरे दर्शन राऊत बबली बोली बाबली. नक्कीच मित्रा, तिसऱ्या राऊंडचा सामना आहे आपला. तर काय म्हणणार तुला, काय वाटतं? चांगला करण्याचा प्रयत्न नक्कीच कप्तानचं काय म्हणणं आहे आपला? असणार आता जोशमध्येच असणार, सगळे पोरं जोशमध्येच आहेत. तसं पण आता आपल्याला ही मॅच कुठल्याही परिस्थितीत जिंकायचीच आहे. जिंकल्यानंतरच उत्साह आपण सेलिब्रेट करूया. आता बाजावूया सनीकडे. सनी भाऊ, काय म्हणणं आहे तुमचं? तुमचं काय म्हणणं आहे?
खूपच उत्कृष्ट फिल्डिंग मगाशी केली होती तुम्ही. आता काय म्हणणं आहे तुमचं सांगा. एवढं आम्ही 2 मॅच जिंकलोय. आता तिसरा राऊंड आहे आमचा, तो सुद्धा आम्ही निश्चितच आम्ही प्रयत्न करू जिंकायचा. जिंकलो तर चांगलंच आहे, हरलो तर अनुभव घेऊ आम्ही. चला बघूया. मयुरेश दादा बसले, त्यांच्याकडे पण जाऊया. पुढे काय होणार प्रयत्न करत राहू. आता जाऊया. 2 शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र. आता नक्कीच तुमचं काय म्हणणं आहे पाली वर्सेस किरवली? अरे पाली घरचाच आपले दोन्ही साजलेले संघ आहे. बघू आता काय साजला चला रे. फटकेबाजी देऊ त्यांच्या. आणि या सामन्याला सुरुवात होते. पहिलाचा चेंडू नो चेंडू आणि फ्रेड असेल या चेंडूवर. नक्कीच लाईनवर बॉलिंग केली आहे, त्याच्यामुळे लाईनवर चेंडू पडल्यामुळे नो बॉल दिलं जात आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही संघनायकांनी कुठल्याही प्रकारची गैरवर्तन करू नये. पुढील चेंडू फ्रीड असेल या चेंडूवर आणि चेंडू मात्र क्षेत्रात मात्र सुटली जाते आणि अशी फेकी मागायला भेटते आपल्याला. काय धावतो रे तो? नक्कीच विकेट अशी भेटली असती ती म्हणजे पाली संघाला. संध्याकाळचे पुढील चेंडू आता मध्ये फुलता चेंडू पुन्हा एकदा झेल तो फलंदाज तो बोलायचा. हा मात्र सुरेख झेल घेतोय. मित्रांनो नक्कीच शेवटच्या राऊंड पर्यंत खूप चुरशीचा सामना होता, परंतु थोडे बॉलिंगमध्ये एफर्ट्स कमी पडले, त्यामुळे आम्हाला पराभव पत्करावा लागला. परंतु खेळी चांगली झाली आमची आणि निव्वळ 5 रनांसाठी आम्हाला पराभव पत्करावा लागला. पण चालेल, वर्षाची पहिलीच मॅच होती आणि खूपच सुंदर झालेला आहे आमचा कार्यक्रम. चला तर नक्कीच पुढच्या रविवारी शेवटचा सामना वेळोळी वर्सेस किरोळी झाला आणि खूपच मजा आली या सामन्यात. नक्कीच चला घरच्या दिशेने निघताना